प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर आज आता या गौरीने मॅडमला उठवायचा प्रयत्न केला तर मॅडम काही उठेना. सगळेच्या सगळे मॅडमला बघायला गेलेत पण मॅडम काही जाग्या होतच नसतात. आता ही अर्पिता पण मॅडमला उठवते पण मॅडम काही हलेना. सगळेच आता घाबरून जातात. आता शेखर जातात तिथे आणि मॅडमच्या नाकाजवळ हात लावतात. आता ही अर्पिता म्हणते, अहो तुम्हाला काही वाटतं का असं करायला? आता शेखर म्हणतात, अगं असं काय करतेस अर्पिता, म्हातारं माणूस आहे, या वयात असं काही होतं ग. पण आता लगेच रागिणी या गौरीवर आळ घालायला लागते. काय ग ये गौरी, तू काय केलंस ग? मग आता लगेच गौरी म्हणते, मी काय नाही केलं. आता अर्पिता म्हणते, दादाला फोन करा, डॉक्टरांना फोन करा लवकर. आता रागिणी बघा करूनच्या करून कशी नामानिराळी. आता ती म्हणते, आजारी माणसाची काळजी घ्यायला पाहिजे, पण कोणाला काही वाटतं का? घरात कोणाला काही काळजीच नाहीये मॅडमची. नाही म्हणजे मुळात ही मुलगी या घरात लग्न करून आली तेव्हापासून हा हलगर्जीपणा चालू आहे. काय ग अर्पिता, तू हिच्यावर जबाबदारी दिलीस ना, पण तुला कुठे शांती मिळाली? अगं काय ग ए गौरी, अगं एका माणसाची जबाबदारी दिली ग तुझ्यावर. म्हणजे तुझ्यावर प्रेम करतात ना त्यांची जबाबदारी तुला नीट पार पाडता नाही आली का ग गौरी? गौरी म्हणत असते, मी काही केलेलं नाहीये. आता बघा ती रागिणी शेवटी अर्पिता शेवटी चिडते रागिणीवर आणि म्हणते, अगं ए बाई, काही वेळ आहे का ग ही बोलायची, शांत बस. आता तेवढ्यात डॉक्टरांना बोलवलंय यांनी. डॉक्टर आलेले दाखवले डायरेक्ट. डॉक्टर आता चेक करतात आणि अभिमन्यू सर पण आलेत. ते विचारतात, काय झालं डॉक्टर, काय झालं मॅडमला? आता डॉक्टर म्हणतात, इतक्या वर्षात तुम्ही हा हलगर्जीपणा कधीही केला नाही, म्हणजे हे सगळं पहिल्यांदाच घडलंय. थोडक्यात वाचलंय, थोडक्यात निभावलंय असं म्हणलं तरी चालेल. अभिमन्यू सर म्हणतात, काय झालंय? मग आता हे डॉक्टर सांगतात, झोपेच्या गोळ्याचा ओव्हरडोस झालाय यांना. हे ऐकल्यावर अभिमन्यू सरांना एकदम टेन्शन आलंय आणि ते घाबरून पण गेलेत. आता डॉक्टर म्हणतात, कोणीतरी 2दा गोळ्या दिल्या चुकून वाटतं. आता लगेच रागिणी तिथे डॉक्टरांसमोर बडबड करायला लागते, घ्या म्हटलं होतं ना, ही मुलगी एक काम धड करत नाही. अर्पिता म्हणते, डॉक्टर त्यांना काही होणार नाही ना? डॉक्टर म्हणतात, नाही काही नाही होणार. औषधांचा म्हणजे त्यांचा जे औषधाचा असर आहे तो संपला की मग त्या जाग्या होतील आणि त्यांना ह्या गोळ्या द्या नंतर आणि जेवायलाही द्या व्यवस्थित. आता लगेच अभिमन्यू सर म्हणतात, गौरी अगं चुकून तू गोळ्या दिल्यास मॅडमला. आता लगेच ही रागिणी म्हणते, चुकून? कसलं चुकून, मुद्दामून केलं असेल हिने. गौरी म्हणते, रागिणी मॅडम ही बोलायची योग्य वेळ नाहीये, मॅडमला जाग येऊ द्या आता. आता लगेच हे अभिमन्यू सर ओरडतात, शटअप गौरी, काय बोलतेस? चूक करूनच्या करून अशी वरून सारवासारव करतेस का? हे बघ, तुला जर मॅडमची काळजी घ्यायची नसेल तर तसं स्पष्ट सांग. मॅडमची काळजी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे. आता असं चिडून ते निघून जातात तिथून अभिमन्यू सर. गौरी त्यांना बोलायचा प्रयत्न करत असते, अहो सर माझं ऐकून तरी घ्या. पण नाही, अभिमन्यू सर निघून गेलेत आणि आता सगळेच निघून जातात तिथून. आता गौरी मॅडमला उठवायचा प्रयत्न करते, मॅडम उठा ना, तुम्हाला माहितीये मी तुमच्या बाबतीत असा हलगर्जीपणा करणार नाही. उलट माझी तर इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर बरं व्हावं आणि तन्वीला भेटावं. प्लीज मॅडम उठा ना. पण सध्या तरी मॅडम काही उठलेल्या दाखवल्या नाही आणि गौरी त्यांच्या उशाशी बऱ्याच वेळ बसून असते. आणि सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा मला उशीर झाला. उद्या मुलीचं गॅदरिंग आहे ना, त्याच्या तयारीमध्ये जरा व्यस्त होते. तर निनाद सर तिथे आलेत आणि आता आश्चर्य व्यक्त करतात, काय गौरीला सगळं कळलं? अभिमन्यू सर म्हणतात, सगळं नाही कळलं रे, तिला कितपत माहितीये हे मला काही माहिती नाहीये बाबा. निनाद सर म्हणतात, ठीक आहे, तू शांतपणे विचार ना तिला, तिला कळलं असेल तरी काय बिघडणार आहे? अभिमन्यू सर म्हणतात, काय बिघडणार आहे म्हणजे? अरे तिला कळलं असेल या भीतीनेच मी तिच्या नजरेला नजर मिळू शकत नाहीये. मग निनाद सर म्हणतात, अरे तुझी काय चूक आहे पण या सगळ्यात? तू कशाला घाबरतोयस तिच्या नजरेला नजर द्यायला? मग अभिमन्यू सर म्हणतात, कारण मी तिला सांगितलेलं नाहीये ना की ती तन्वी सारखी दिसते म्हणून. मॅडम तिला तन्वी समजतात हेही तिला माहिती नाहीये. आता हे निनाद सर म्हणतात, अरे मॅडम समजतात ना तन्वी, तू कुठे समजतोस? आता अभिमन्यू सर म्हणतात, अरे पण तिला उद्या असं नको वाटायला की मी तिचा वापर करून घेतला. आता निनाद सर म्हणतात, अरे पण अभि तुझ्या मनात तर तसं नव्हतं ना. म्हणजे योगायोगाने तुमचं लग्न झालं आणि गौरी तुझ्या घरी आली, या सगळ्यात तू स्वतःला का दोष देतोयस? म्हणजे हे सगळं टाळण्यासाठी मी तुला आधीपासून सांगत होतो की हे सगळं सांगून टाक, सांगून टाक. पण अभि तुझ्या
आणि मॅडमच्या आयुष्यात गौरी फक्त गौरी म्हणून आलेली नाहीये, तर ती सावली म्हणून तुमच्या आयुष्यात आली आहे, लक्षात ठेव. आता अभिमन्यू सर म्हणतात, अरे बाबा निनाद, पण मला माहिती होतं का हे सगळं तिच्या समोर अशा पद्धतीने येईल? म्हणजे मला असं वाटलं होतं की मी आणि ती वेगळे होऊ, म्हणजे मी तिला एखादा चांगला जोडीदार शोधून देईल तिच्या वयाचा, आणि मॅडमचं आणि माझं मी बघून घेतलं असतं रे. मला तिला ना या सगळ्या गुंत्यात अडकवायचंच नव्हतं रे. नीना सर म्हणतात, मग तुला काय वाटतं, आता ती तुझ्यात गुंतली नसेल? मग अभिमन्यू सर म्हणतात, नाही रे निनाद, ऍक्च्युली ना ते सगळं. आता निनाद सर म्हणतात, काय रे गप्प का झालं? नाही म्हणजे ती तुझ्या प्रेमात वगैरे पडली आहे का अभि? तिने सांगितलंय का तुला? मग आता लगेच अभिमन्यू सर म्हणतात, काय बडबडतोयस रे तू? अरे कुठल्या झोन मध्ये चाललायस? माझ्या आयुष्यातून ती लवकरात लवकर कशी जावी मी याचा विचार करतोय, आणि तू कुठे चाललायस असा निनाद? निनाद सर म्हणतात, म्हणजे तुझ्या प्रेमात पडायच्या आधी का? निनाद सर म्हणतात, एक सांगू का तुला अभि? अगदी प्रामाणिकपणे सांगतो, गौरीच्या प्रेमात पडतोयस रे तू. अरे मी प्रामाणिकपणे सांगतोय तुला. अभिमन्यू सर म्हणतात, अरे बाबा मूर्ख आहेस का तू? निनाद सर म्हणतात, नाही रे अभि, मी खरं सांगतोय तुला, तू गौरीच्या प्रेमात पडतोयस. बघ ना, तू ओरडतोस तिला ते हक्काने, दुसरं कोणी तिला ओरडलं तर ते तुला अजिबात चालत नाही. म्हणजे बघ ना, आता तिचं कॉलेज सुटलंय, आता तुला वाईट वाटण्यासारखं त्यात काय आहे? पण नाही, तिचं शिक्षण दुसरीकडे पूर्ण होणार आहे, पण तुला वाईट वाटतंय कारण ती तुझ्या वर्गात तुझ्या समोर नाहीये. तू तिच्या घरच्यांची मदत करतोस कारण तिचा जीव टांगणीला लागलेला तुला चालत नाही. हे बघ अभि, तुला भीती वाटतेय की तू तिच्या प्रेमात पडशील. तिच्या म्हणजे गौरीच्या, तन्वीच्या नाही हा. मग आता लगेच अभिमन्यू सर म्हणतात, झालं का तुझं मला शिकवून? हे बघ, मला आता सध्या एवढंच विचार करायचा आहे की गौरीला तन्वी विषयी किती आणि काय काय माहिती आहे, आणि तिला जर ते माहिती नसेल तर आपल्याला ते काढून घ्यावं लागेल तिच्याकडनं, नाहीतर खबरदारी घ्यावी लागेल. आता हे निनाद सर म्हणतात, अरे बाबा हे सगळं काढायचं काम तुझं आहे, तूच काढून घे तिच्याकडनं काय काढायचंय ते, आणि जरा जपून अभि, कारण ती दुखावली जाऊ नये म्हणून तू हा जो काय सगळा द्रावडी प्राणायाम करतोयस ना, तो तुझ्यावरच उलटायचा. लक्षात ठेव बाबा काय सांगतोय मी, जरा जपून, म्हणजे ती विनाकारण दुखावली जाऊ नये. हे सगळं उलटलं तर. कळतंय ना तुला मी काय बोलतोय अभि? बापरे प्रेक्षकांनो, या दोघांमधला संवाद किती अवघड होता, आणि मी तो सांगितला. हुश. मला एखादा लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. तर अभिमन्यू सर या गोष्टीवर जरा गहन विचार करतायत, तर बघूयात आता ते काय निर्णय घेतात. त्यांना येणं तेन प्रकारे ना त्यांना तन्वीबद्दल सांगावंच लागणार आहे गौरीला, पण कशा पद्धतीने ते बघूयात. अर्पिता आता किचन मध्ये आली आहे. गौरी म्हणते, काही हवंय का तुम्हाला अर्पिता ताई? अर्पिता काहीच बोलत नाही. गौरी म्हणते, अर्पिता ताई माझ्याबद्दल गैरसमज नका करून घेऊ, मॅडमच्या बाबतीत मी कधीच चुकीचं वागलेली नाहीये. अर्पिता म्हणते, तुझ्या आईशी काही बोलणं झालं का तुझं? गौरी म्हणते, आईशी काय बोलू, कुठल्या तोंडाने बोलू तिच्याशी? अर्पिता म्हणते, अरे वा, शब्दाची तर एकदम पक्की आहेस ग तू. फक्त मनाने पक्क राहणं हे इमोशनल माणसाला जमत नसतं, आणि जे जमणार नाही त्याचा प्रयत्न कशाला करायचा ना गौरी, आपलंच हसं होतं ग त्याने. गौरी म्हणते, एक वेळेला ते होईल अर्पिता ताई, पण स्वतःच्याच आईवडिलांशी असं वाईट वागायचं दुःख कुठल्याच मुलीच्या पदरी पडू नये. मी आता कुठल्या तोंडाने माझ्या आईला सामोरी जाऊ अर्पिता ताई? आता अर्पिता काहीच बोलत नाही, आणि गौरी पण एक सेकंद जरा शांत बसते आणि म्हणते, बरं मॅडमच्या नाश्त्याची वेळ झाली आहे, मी पटकन आवरते अर्पिता ताई. गौरीला खूप वाईट वाटतंय, तिच्या आईला ती काल बोलली ना बरीच, कारण त्या सिच्युएशनला ते बोलणं योग्य होतं. आता गौरी पुन्हा म्हणते, ताई म्हणजे आता माझं माहेर आयुष्यभरासाठी तुटलं का हो? ती अगदी मोकळेपणाने अर्पिताजवळ बोलायला जाते. खरं तर अर्पिताच्या डोळ्यात पण पाणी आलंय, पण अर्पिता ते गौरीला भासू देत नाही. आता गौरी म्हणते, मी आलेच नाश्ता देऊन मॅडमला. आता ही गौरी मॅडमला नाश्ता घेऊन जाते, आणि बघा प्रेक्षकांनो, गौरीला मॅडमने सगळं सांगितलंय की रागिणीने कशा पद्धतीने त्यांना गोळ्या दिल्यात बळजबरी. अर्पिता आता गौरीबद्दल खूप इमोशनली विचार करायला लागली आहे. गौरी आता मॅडमला नाश्ता घेऊन जाते, तर मॅडम आता खूप घाबरलेल्या असतात, आणि आता इकडे अर्पिता विचार करायला लागली आहे की गौरीच्या वडिलांनी जे तिला सांगितलं ना की तुम्ही एकदा गौरीच्या आईला भेटायला या, त्या गोष्टीचा अर्पिता आता विचार करायला लागली आहे. मॅडम आता मनाशीच काहीतरी हातवारे करत असतात. गौरीचा त्यांना जरा येण्याचा चाळ येतो, तर त्या घाबरतात. त्यांना असं वाटतं कदाचित रागिणी आली असावी, म्हणून त्या लपून बसतात. आता गौरी त्यांना शोधायला लागते इकडे तिकडे. मॅडम
कुठे आहात तुम्ही? पण आता मॅडम एका कोपऱ्यात लपलेल्या तिला लक्षात येतात लगेचच. आता गौरी त्यांना बाहेर काढत असते तेव्हा त्या खूप रडत असतात आणि ओरडत असतात, "नाही, नाही, नको, ती ती गोळ्या देते मला, गोळ्या." आता गौरीला ते आधी कळलंच नाही. ती शांत करते त्यांना आणि एका ठिकाणी बसवते. आता मॅडमनी अगदी छान खाणाखुणा करून सांगितलं बरं का गौरीला, की आधी माझे केस धरले तिने, मग अशा गोळ्या दिल्या बळजबरी. मग आता आधी गौरी त्यांना म्हणते, "मी तुमची तनू आहे, तनू." मग मॅडमला जरा बरं वाटतं. त्या तिला मिठी मारतात आणि तिच्या गालावरनं हात फिरवतात आणि तिला सगळं सांगतात. पण आता गौरी आधी त्यांना एक चमचाभर खाऊ घालते. आता ते खाऊ घालताना ते अन्न बघतात चमच्यामध्ये आणि त्यांना रागिणीने दिलेल्या गोळ्या आठवतात आणि मग त्या सांगतात, की मला काल अशा गोळ्या गोळ्या बळजबरी दिल्या गोळ्या. आता ह्या गौरीला आधी कळत नाही. मग तिला क्लिक होतं. ती विचारते, अर्पिताताईने दिल्या का? कोणी दिल्या? आता त्यांना पूर्ण नाव घेता येत नाही, पण त्या नुसत्या रा रा करत असतात. मग आता गौरीला तेव्हाच कळतं, रा रा म्हणजे रागिणी. मग आता मॅडम खूप घाबरलेल्या असतात. त्या गौरीला पुन्हा एकदा बिलगतात, की ती खूप वाईट आहे म्हणून. आता गौरीला ते सगळं लक्षात आलंय आणि गौरीने असली काही काढली आहे ना हिची तिसऱ्या हुकूम तक. मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा भाग बघायला. आता या मॅडम तिला जवळ घेतात. मग आता गौरी त्यांना पुन्हा शांत करते आणि म्हणते, "हा, टेन्शन नाही घ्यायचं. तनू आहे ना, तनू आहे ना, तुम्ही हे खा हं." आता मॅडमच्या हातात तिने ती खाण्याची डिश दिली आहे आणि आता ती बाहेर जाते या रागिणीचा समाचार घ्यायला रागिणीच्या खोलीत. रागिणी काहीतरी कुटाणे करत असते तिच्या साड्यांशी. मग आता ही गौरी तिथे जाते आणि दरवाजा लावून घेते. रागिणी घाबरते ना. रागिणी म्हणते, "ए ए ए गौरी, का बरं दरवाजा लावलाय? काय प्रकार आहे हा? काय चाललंय?" आता ही गौरी म्हणते, "बाहेर कोणाला ऐकू जाऊ नये ना म्हणून दरवाजा आणि पडदे लावलेत मी." रागिणी म्हणते, म्हणजे म्हणजे काय बोलतेस तू? काय आहे? काय वागण्याचा अर्थ काय आहे तुझा?" गौरी म्हणते, "अहो मॅडम, आवाज बाहेर गेला तर काल तुम्ही मॅडमची जे वागलात ना ते अभिमन्यू सरांना कळेल." रागिणी घाबरते आणि म्हणते, "ए ए गौरी, मी मी काय केलंय ग?" तिचं ततपप झालेलं आहे आता. रागिणी म्हणते, "मी मी त्या मॅडमच्या खोलीत जात सुद्धा नाही ग. चल, तूच जातेस ना तिचं खाणं पिणं औषध पाणी घेऊन. तूच जातेस, तूच करतेस तिचं सगळं. नाही, उगाचच माझ्या गळ्यात नसती ब्याद आणू नकोस हं गौरी." गौरी आता पुढे पुढे सरकत असते आणि रागिणी मागे मागे. गौरी म्हणते, "कांगावा केल्याने सत्य बदलत नसतं हं मॅडम. तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? मॅडमनी मला सगळं सांगितलंय. त्यांना जास्तीच्या गोळ्या कोणी दिल्या ते." रागिणी आता घाबरते आणि पांढरी पडते. मग आता रागिणी तरी सुद्धा नाकबूल होत म्हणते, "ए ए चल चल, काही पण बोलू नकोस हं गौरी. मी कशाला देऊ त्यांना गोळ्या बिळ्या? माझा काय संबंध? आणि मुळात ती एक मॅड वुमन आहे. आता तिच्यावर कोण विश्वास ठेवणार?" आता ही गौरी ओरडते जोरात आणि म्हणते, "मॅड नाही आहेत त्या. त्यांचं मन निर्मळ आहे लहान मुलांसारखं. जे काही मनात आहे ना ते समोर येतं. त्यांना खोटं नाही बोलता येत. त्या खरंच बोलतात नेहमी, कळलं का? त्यांच्यावर विश्वास ठेवणं जास्ती सोपं आहे." रागिणी म्हणते, "ए हे बघ, हे बघ, तू मागे हो." आता ही गौरी म्हणते, "हो का? काय बघू सांगा आता. तुम्हाला जे काही वागायचं होतं ना त्या तुम्ही वागल्यात रागिणी मॅडम आणि आता मला सगळं व्यवस्थित कळलंय. आता माझ्या मनात कोणाबद्दल काहीही गैरसमज राहिलेलाच नाहीये आणि सहानुभूती तर मुळीच नाहीये. तुम्ही शेखर भाऊजींच्या बहीण आहात ना म्हणून शांत बसली आहे. नाहीतर मॅडमच्या बाबतीत तुम्ही काल जे काही वागलात ना ते अभिमन्यू सरांना सांगायला मला 1 सेकंद पण लागणार नाही." आता ही रागिणी तिला बोट दाखवायला लागते. गौरी आता तिचं बोट पकडत म्हणते, "ओ मॅडम, हे घर माझं आहे. हे घरातले माणसं सुद्धा माझे आहेत. त्यांच्या बाबतीत जर कोणी चुकीचं वागत असेल ना तर मी त्यांना माफ करणार नाही. लक्षात ठेवायचं हं. तुम्ही आता असं पहिल्यांदा वागलात म्हणून मी तुम्हाला फक्त समज देतेय. पुन्हा जर का असं वागायचा प्रयत्न केला तर मी विसरून जाईल की तुमचं या घराशी नातं काय येते." ऐ शब्बास गौरी. गौरीने चांगला चोप दिलाय रागिणीला. त्यामुळे रागिणी आता पुन्हा असं वागायची हिंमत करणार नाही, हे मात्र खरं आहे. तर या दणकेबाज सीनवरती हा भाग त्यांनी आज संपवलाय. पण आता प्रेक्षकांनो, हा जो प्रोमो आहे ना सोमवारपासून दाखवणं चाललाय, पण अजून काही तो एपिसोड त्यांनी दाखवला नाहीये. म्हणजे अभिमन्यू सर काहीतरी शोधत असतात. ही गौरी येते आणि म्हणते, "हे शोधताय ना तुम्ही माही?" आता त्यांना कळलं की हिला समजलं आपण माही आहोत म्हणून. आता हे दाखवताय कधी याची आतुरतेने आपण वाट बघतोय. बघूयात कधी दाखवताय ते. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा हं. तर भेटूया कमेंटची मी वाट बघत असते आणि आता माझी नव्याने या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.